श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला. आता बघा, कार्तिक महिना चालू झालेला आहे आणि या कार्तिक महिन्याचा आज आहे पहिलाच सोमवार. तर पहा, आपल्याला कार्तिक महिना चालू झाला की आपल्याला लगेच दिवाळीची चाहूल लागते, म्हणजेच आपली दिवाळीची लगबग चालू होते. आणि कार्तिक महिन्याच्या पहिल्या दिवसापासून बघा, आपल्याला सकाळ संध्याकाळ तुळशी मातेला दिवा हा प्रज्वलित करायचाच असतो. तर पहा, दिवाळीसाठी फक्त आपल्याकडे आठवडाच उरलेला आहे आणि आता सगळ्यांची साफसफाई घराची चालू झाली असेल, त्याचबरोबर काही शॉपिंगची तयारी चालू झाली असेल, घरामध्ये दिवाळीला काय काय नवीन घ्यायचं याची तयारी चालू असेल, तर बऱ्याचशा तयारी ह्या दिवाळीसाठी आपण करत असतो. तर कार्तिक महिना चालू झाला की ह्या गोष्टी आपल्या सुरू होत असतात. तर पहा, आपण पाहणार आहोत की कार्तिक महिन्याचा आज पहिला सोमवार आहे आणि आपल्याला कोणता उपाय करायचा आहे. 108 मुग आपल्याला कुठे अर्पण करायचे आहेत, कसे अर्पण करायचे आहेत, याबद्दलची पूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि आपण हे 108 हिरवे मूग जर अर्पण केले तर पहा, प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं भाग्य बदलेल. म्हणजे काय, आपल्या 50 पिढ्यांमध्ये आपण सुख संपत्तीत राहू, अशी ही अत्यंत प्रभावशाली उपाय आज आपल्याला करायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, याबद्दलची सर्व डिटेल्स माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही कोणतीच माहिती मिस करणार नाही. आपल्याला माहीतच आहे की हिरवे मूग जे आहेत तर ते बुधाचे कारक आहेत. आपला बुधग्रह मजबूत होण्यासाठी आपण हिरव्या मुगांचा उपाय करत असतो आणि हिरवा कलर हा बुधाचा कारक आहे. बघा, जर आपला बुधग्रहच मजबूत नसेल तर मग आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टींना सामोरे जावे लागते. बऱ्याच अडचणी आपल्या जीवनामध्ये येतात. बऱ्याच वेळा काय होतं, भरपूर सारे संकट अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागते. ते कसं, तर पहा, घरामध्ये वारंवार आजारपण निर्माण होतं आणि त्यामध्येच आपला सर्व जो पैसा आहे तो खर्च होऊन जातो. एक झालं की एक संकट आपल्या मागे लागतं. तर आपल्याला असं वाटतं की आपल्याला असं नेमकं काय झालेलं आहे की जेणेकरून एक झालं की एक संकट आपल्या नशिबाला येत आहे. मग अशा वेळेस पहा, आपला बुधग्रह मजबूत होणं खूप महत्त्वाचं असतं. आपला बुधग्रह जर मजबूत झाला तर मग आपले हे अशा समस्या असतात तर त्या बरोबर दूर होऊन. सोमवार हा दिवस भगवान शिवशंकरांना समर्पित आहे. त्यामुळे भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा दिवस असतो आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले तर त्याचे फळ हे भगवान शिवशंकर आपल्याला देत असतात. त्यामुळेच आपल्याला 108 मुगांचा उपाय हा भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे. भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जर आपण असे हे 108 हिरवे मुगांचा उपाय केला तर आपल्या अवतीभोवती जे संकट आहेत, नकारात्मकता आहे, तर त्या सर्व दूर होऊन जातील आणि आपलं भाग्यच बदलेल. तर कार्तिक महिना चालू झालेला आहे आणि कार्तिकचा हा पहिला सोमवार आहे, त्यामुळे हा उपाय करायला आपल्याला अजिबात विसरायचं नाही. तर बघा, आपण दररोज काही ना काही उपाय सांगत असतो आणि दररोज जर आपण असे काही उपाय केले तर आपल्या बऱ्याचशा समस्या ह्या दूर होऊन जात असतात. कारण बघा, कोणता ना कोणता उपाय हा आपला फलदायी ठरत असतो. असं नाही की आपण सगळेच उपाय करायचे आणि सगळेच उपाय आपले फलदायी ठरतील, असं नसतं. आपण जे उपाय श्रद्धेने आणि भावनेने करतो आणि पहा, भगवान शिवशंकर हे भोलेनाथ आहेत, त्यांच्याकडे थोडं जरी मागितलं तरी ते लगेच प्रसन्न होऊन देतात. तर बघा, आपण जे काही प्रयत्न करतो, जे कष्ट करतो, मेहनत करतो आणि त्या मेहनत आणि कष्टाला कधीतरी फळ भेटत नाही, म्हणजे आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही. म्हणजे आपण जे प्रयत्न करतो, एखादी आपलं काम पूर्ण होण्यास आलेलं आहे परंतु ते पूर्णच होत नाही, तर अशा वेळेस आपल्या नशिबाचं, आपलं जे लक आहे तर ते आपलं काम करत नाही. त्यामुळे त्या नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला कष्ट तर करायचेच आहेत आणि त्या कष्टाबरोबर ही उपाय देखील करायचे आहेत. तर पहा, आपल्याला आज काय करायचं आहे, शिवमंदिरामध्ये जायचं आहे आणि शिवमंदिरामध्ये जाताना आपल्याला 108 मूग घ्यायचे आहेत. हिरवे मूगच आपल्याला घ्यायचे आहेत, त्याची डाळ वगैरे आपल्याला घ्यायची नाही. हिरवे अखंड मूग आपल्याला घ्यायचे आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला ह्या उपायासाठी चंदन देखील लागणार आहे. आपल्याकडे जर चंदन असेल तर ते सुद्धा आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे. 1 तांब्याभर पाणी आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे.
तर बघा सोमवार आहे तर आपण भरपूर साऱ्या अभिषेक शिवमंदिरामध्ये शिवपिंडीवरती करत असतो. जर तुम्हाला जमलं तर पंचामृताने सुद्धा अभिषेक करू शकता, नाहीतर फक्त दुधाने करू शकता, पाण्याने करू शकता, नाहीतर फक्त सिंपल पाण्याने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता. तर शिवमंदिरामध्ये जायचं आहे. शिवमंदिरामध्ये गेल्याच्या नंतर घरातूनच 1 लोटा पाणी आपल्याला भरून घेऊन जायचं आहे. आता बघा शिवमंदिरामध्ये पाण्याने आपल्याला शिवपिंडीवरती अभिषेक करायचा आहे. तर आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला शिवपिंडीला चंदन, भस्म ह्या गोष्टीसुद्धा त्रिकुंड काढायचा आहे, लावायच्या आहेत. तर बघा आपल्याला काय करायचं आहे, तर शिवपिंड आहे तर शिवपिंडीच्या वरती जे आपण म्हणजे लिंग आहे शिवलिंग त्याच्यावर आपण चंदन लावायचं आहे आणि त्या चंदनावरती हे 108 मूग अर्पण करायचे आहे. जर आपल्याकडे चंदन नसेल तर मग तुम्ही डायरेक्टच 108 मूग त्या शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि बघा हे हिरवे मूग अर्पण करताना आपल्याला नमः शिवाय नमः शिवाय, लेडीज जर असतील तर नमः शिवाय असा जप करायचा आहे. त्याचबरोबर जर जेंट्स असतील तर ओम नमः शिवाय असं म्हणत ते हिरवे मूग आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत. आणि त्याचबरोबर आपली जी इच्छा आहे, आपण ज्या इच्छेसाठी हा उपाय करत आहोत तर ती इच्छा आपल्याला तिथे व्यक्त करायची आहे. आता बघा तुम्ही म्हणता हे 108 मूग आहे तर ते एक एक अर्पण करायचा का? अजिबात नाही. तर ते 108 मूग हे आपल्याला एकदाच अर्पण करायचे आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला महालक्ष्मीचा मंत्र जो आहे तर तो ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप आपल्याला तिथेच मंदिरात बसून करायचा आहे. आता बघा आपण जे काही हिरवे मूग अर्पण केलेले आहेत त्यामधले आपल्याला 11 हिरवे मूग मोजून घरी घेऊन जायचे आहेत. आता हे आपण घरी आणल्याच्या नंतर आपण जे काही जेवण बनवणार आहोत, काही भाजी बनवणार आहोत, त्या भाजीमध्ये हे हिरवे मूग टाकून द्यायचे आणि सगळ्यांनी प्रसाद स्वरूपात ते ग्रहण करायचे. आणि त्याचबरोबर बघा जे काही आपण शिवलिंगावरती पाणी अर्पण करणार आहोत तर ते पाणी अर्पण केल्याच्या नंतर जलाधारीच्या साईडने आपल्याला थोडंसं पाणी तांब्यामध्ये परत पकडून घ्यायचं आहे आणि ते घरी आल्याच्या नंतर आपल्या मुख्य दरवाजावरती शिंपडायचं आहे आणि थोडं थोडं जल सर्वांनी तीर्थस्वरूपात पाषाण करायचं आहे. आता बघा हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. शिवमंदिरामध्ये जाऊन हा उपाय दिवसभरामध्ये तुम्ही कधीही केला तरी चालेल. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर मग तुम्ही प्रदोष काळामध्ये जर हा उपाय केला तर याचा जो फायदा आहे तर तो खूप सारा भेटत असतो. म्हणजे प्रदोष काळामध्ये जर शंकर भगवानांची आपण पूजा केली तर शंकर भगवान हे खूप प्रसन्न होत असतात. त्यामुळे आपल्याला ह्या काळात जर जमलं तुम्हाला हा उपाय करायला तर नक्की करा. तर चला इथेच करते. व्हिडिओचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.